शाळेतला हुशार मित्र झाला पिझ्झा डिलिव्हरी बॉय. पाहताच तरुणीनं उडवली खिल्ली. पण मात्र काही तासात सत्य आलं समोर, ज्याने केवळ त्या तरुणीच नाही तर तिच्या आईवडिलांच्या पायाखालची माती सरकली. शाळेच्या बाकावर बसून जो मुलगा नेहमी पहिला यायचा, गणित असो, विज्ञान असो की भाषेचा पेपर, शिक्षक त्याचं नाव उदाहरण म्हणून घ्यायचे. हा बघा, असा विद्यार्थी असावा असं सांगितलं जायचं. तोच मुलगा आज रस्त्यावर हेल्मेट घालून पाठीवर पिझ्झाची बॅग लावून दारोदार ऑर्डर पोहोचवत होता. आणि तेवढ्यात समोर आली त्याच्याच शाळेतली एक जुनी मैत्रीण. काही क्षण तिच्या चेहऱ्यावर विश्वासच बसत नाही. डोळे मोठे होतात आणि पुढच्याच क्षणी तिच्या ओठांवर हसू येतं. अरे तू अभ्यासात एवढा हुशार होतास ना, मग हे काय चाललंय? पिझ्झा डिलिव्हरी? त्या प्रश्नात कुतूहल नव्हतं, त्या आवाजात सहानुभूती नव्हती, तो सवाल नव्हता, ती थेट खिल्ली होती. मुलगा काहीच बोलत नाही, डोळे खाली घालतो, ओठांवर हलकंसं हसू ठेवतो आणि तिच्या समोर हात जोडतो, जणू काही तो माफी मागतोय, जणू काही त्यानं गुन्हाच केला आहे. तो म्हणत नाही की घरची परिस्थिती काय आहे, तो सांगत नाही की आई आजारी आहे, तो स्पष्ट करत नाही की वडिलांची नोकरी गेली. तो फक्त एकच विनंती करतो, हा व्हिडिओ कोणाला पाठवू नकोस. पण ती थांबत नाही. ती थेट कॅमेऱ्याकडे पाहते आणि हसत म्हणते, हा व्हिडिओ सगळ्यांना पाठवणार आहे. आणि तेवढ्यात व्हिडिओ संपतो. हा व्हिडिओ सोशल मीडियावर येतो आणि अक्षरशः आगीसारखा पसरतो. लोकांचा संताप उसळतो, कमेंट्सचा पाऊस पडतो. काम कुठलंही वाईट नसतं, तुला लाज वाटली पाहिजे. आज तू मेहनत करतोय, उद्या यशस्वी होईल, तू काय केलंस आयुष्यात? त्या तरुणीवर टीकेचा भडीमार सुरू होतो. ती ट्रोल होते, तिच्या चारित्र्यावर बोललं जातं, तिच्या संस्कारांवर प्रश्न उपस्थित होतात. आणि इकडे तो मुलगा ज्याला लोक हिरो बनू लागले, ज्याच्या पाठीशी लाखो लोक उभे राहिले, तो रातोरात चर्चेचा विषय बनतो. काही जण म्हणतात हा खरा संघर्ष आहे, हा तरुण सगळ्यांसाठी प्रेरणा आहे. माध्यमांमध्ये चर्चा सुरू होते. पोस्ट्स, रील्स, व्हिडिओ, स्टेटस, सगळीकडे एकच विषय. पण हे सगळं सुरू असतानाच काही तासानंतर अचानक आणखी एक व्हिडिओ समोर येतो. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आधी जे संतापले होते, आधी जे भावुक झाले होते, आधी जे समर्थन करत होते, ते सगळेच क्षणभर गप्प होतात. या नव्या व्हिडिओमध्ये तीच तरुणी समोर येते, पण यावेळी तिचा चेहरा वेगळा असतो. आवाजात भीती असते आणि शब्दांमध्ये बचाव. ती म्हणते, हा सगळा प्रकार स्क्रिप्टेड होता. आम्ही चौघंही मित्र आहोत. तो डिलिव्हरी बॉय नाही, फक्त अभिनय होता. क्षणात सगळं चित्र बदलतं. तो संघर्ष नव्हता, ती गरिबी नव्हती, ती वेदना खरी नव्हती. हा व्हिडिओ एक अभिनय होता. भावना स्क्रिप्टमध्ये लिहिलेल्या होत्या आणि लोकांची सहानुभूती ती फक्त व्ह्यूजसाठी वापरली गेली होती. ज्या तरुणाला लोक हिरो म्हणत होते, तो अभिनेता निघतो आणि ज्या तरुणीवर लोक संतापले होते, तीही त्या स्क्रिप्टचा एक भाग निघते. पण इथे एक मोठा प्रश्न उभा राहतो की जर हे सगळं स्क्रिप्टेड होतं, तर लोकांच्या भावना का चावळल्या? खऱ्या संघर्षाची थट्टा का केली? खऱ्या मेहनतीची खिल्ली का उडवली? आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर उद्या एखादा खरोखरच गरजू मुलगा अशाच परिस्थितीत दिसला तर लोक त्याच्यावर विश्वास ठेवतील का? हा व्हिडिओ संपतो, पण मागे ठेवून जातो एक अस्वस्थ करणारे अनेक प्रश्न. हे फक्त एक स्क्रिप्टेड व्हिडिओ नव्हता, हा समाजाच्या संवेदनशीलतेवरचा प्रयोग होता आणि दुर्दैवाने त्या प्रयोगात आपण सगळेच फसलो.